10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरनं जात हटवली जाणार आहे। शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानंतर मंडळाचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। पुढारीचे पत्रकार पवन होन्याळकर यांच्या बातमीनंतर शिक्षण खात्यानं माघार घेतलेली आहे। दैनिक पुढारीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। शिक्षण खात्यानं अखेर माघार घेतली आहे। लोकभावनेचा आदर करून हॉल तिकिटावरनं जातीचा कॉलम हटवण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलाय। दैनिक पुढारीच्या बातमीनंतर हॉल तिकिटावरती जातीचा उल्लेख करण्यास विरोध करण्यात आलेला होता। अखेर हॉल तिकिटावरनं जातीचा उल्लेख काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांना सोमवारपासून ऑनलाईन नवीन हॉल तिकीट दिलं जाणार आहे। दैनिक पुढारीच्या बातमीनंतर शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पवन होन्याळकर सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। पवनजी, आपली बातमी आणि त्यानंतर शिक्षण मंडळानं अखेर माघार घेतलेली आहे, काय म्हटलंय या पत्रकामध्ये? गुरु 10वी आणि 12वीच्या प्रवेश पत्रावर यंदा राज्य मंडळानं बदल केला। त्या बदलात त्यांनी जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख केला। यामुळं राज्यातून आज आपलं दैनिक पुढारीमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली। राजकीय वर्तुळात तसेच शैक्षणिक वर्तुळात त्याचा मोठं टीका झाली। यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्य मंडळाला आदेश दिले की पूर्वीप्रमाणेच हॉल तिकीट देण्याचे निर्देश दिले। त्यानंतर मंडळानं आता हा निर्णय दिलगिरी व्यक्त करत मागे घेतला आणि 12वीची नवीन हॉल तिकीट 23 जानेवारी पासून आणि 10वीची पूर्वीप्रमाणेच आता 20 जानेवारी पासून हॉल तिकीट दिली जाणार आहे। बरं, धन्यवाद पवन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढारीची बातमी आणि त्यानंतर पुढे आलेला हा इम्पॅक्ट। अखेर शिक्षण मंडळानं माघार घेतलेली आहे आणि त्यानंतर आता नवे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना दिले जाईल।